अंमली पदार्थ विरोधी दिवस का काय सांगाल रॅली काढण्यात आली आहे जनजागृतीसाठी काय सांगाल? अंमली पदार्थाचं सेवन, विक्री आणि ते जे व्यवसाय याचा पूर्ण जगाला पडलेला फार मोठा भेडसावणारा हा प्रश्न आहे. या ड्रग्सचा विळखा लहान मुलांच्या पासून अगदी वृद्ध लोकांच्या पर्यंत, खास करून ज्या लोकांना दिवस रात्र मेहनत करावी लागते, ज्यांना रात्रीचे सुद्धा काम करावं लागतं, तर हे लोक सुद्धा याच्यामध्ये ड्रग्जमध्ये इन्फेक्ट झालेले आहेत. त्यांना त्याचं सवय लागलेली आहे, त्यांना त्याचं व्यसन जडलेलं आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी हाय फुटफॉल एरिया आहे, ज्या ठिकाणी गर्दीची लोकेशन्स आहेत, ज्या ठिकाणी राहण्याला जागा नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी शाळेच्या आसपास, स्कूलच्या आसपास हे इझिली अवेलेबल होतंय असं जनसामान्यामध्ये चर्चा आहे. तर याच्यापासून आपल्या मुलांचं आणि येणाऱ्या भावी पिढीचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग विरोधी हा दिवस आपण साजरा करतो आहे. साजरा करतो याचा अर्थ आपण लोकांना याच्यापासून किती सावध राहायला पाहिजे, पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे की आपला मुलगा ड्रग्समध्ये सेवन करतो किंवा नाही करतो, यासाठी त्यांनी काय त्याच्यावरती किती फॉलोअप घेतला पाहिजे. तो मोबाईलमध्ये काय बघतो आहे, मोबाईलमध्ये त्याला ड्रग्स बद्दल काही माहिती मिळते आहे का, कुठे अवेलेबिलिटी आहे का. कारण का आज अशी परिस्थिती झालेली आहे की सर्व ठिकाणी, आणि याच्यातून गुन्हेगारी जन्माला येऊ लागली आहे. जो ड्रग्सच्या अंमलाखाली जो व्यक्ती येतो तर त्याचा कॉन्शियस तो पुढच्या व्यक्तीकडे, समाजाकडे त्या भावनेने बघत नाही. त्या ड्रग्सच्या पूर्ततेसाठी तो काय वाटेल ते करायला तयार झालेला आहे. त्यामुळे हा एक सामाजिक त्याचबरोबर राष्ट्रीय प्रश्न निर्माण झालेला आहे. तर याच्यापासून लोकांनी आपल्या मुलांना सावध करायला पाहिजे. आणि जे लोक ऑलरेडी ड्रग्स सेवन करत आहेत तर त्यांनी सुद्धा नशामुक्ती केंद्रामध्ये जाऊन त्याच्यापासून अलूप राहणं फार गरजेचं आहे. कारण का ड्रग्ज घेणारा व्यक्ती तो पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. जोपर्यंत ड्रग्सच्या अंमलामध्ये आहे तोपर्यंत त्याचं जीवन आहे आणि तो ड्रग्सचा डोस त्यांना दैनंदिन वाढवावा लागतो. आणि अशी एक लिमिट येते की भरपूर ड्रग्स घेऊनही त्याला नशा चढत नाही आणि त्या स्टेजला जेव्हा माणूस जातो तेव्हा त्याच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. साधारणपणे ड्रग्सचा जो माणूस व्यसनाधीन झालेला आहे त्याचं आयुष्यमान 35च्या पुढे जात नाही. एक शोकांतिका आहे की ज्या वयामध्ये त्याच्यावरती त्याच्या कुटुंबाचा, समाजाचा किंवा देशाप्रती काहीतरी काम करण्याचा भार निर्माण होतो, त्याच वेळा तो या जगात व्यक्ती काम करण्याच्या लायकीचा हात नाही. तरुण पिढी जास्त प्रमाणात या ड्रग्सच्या आहारी जातो, तर त्यांना आपण काय सांगू, त्यांना थांबवण्यासाठी कुठे उपक्रम राबवणार? तरुण पिढी हे ड्रग्सच्या जे व्यसनाच्या खाली चाललेली आहे तर ह्या वेगवेगळ्या स्तरावर त्याचे प्रयत्न करावे लागतील. सुरुवात आहे त्याची वैयक्तिक. त्या वैयक्तिक व्यक्तीनं काय काळजी घेतली पाहिजे, कोणाच्या संपर्कात आपण राहिलं पाहिजे त्याला. आणि ज्या वेळा तुम्ही एखाद्याच्या संपर्कात जाता तेव्हा त्या व्यक्तीची प्रिव्हियस हिस्ट्री तुम्हाला निश्चितपणे माहीत होते. आणि जर ती अगोदर माहीत नसेल तर 1-2 दिवसामध्ये तुम्हाला कळतं की त्याचं नेचर कसं आहे. अशा व्यसनाधीन झालेल्या लोकांच्या पासून लांब राहायला पाहिजे. छोट्या मोठ्या आमिषापासून लांब राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शाळा, कॉलेज लेवलला सुद्धा ह्याचे फार जोरदार प्रयत्न होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी लेबोरियस वर्क आहे, ज्या ठिकाणी लेबोरियस वर्क आहे, ज्या ठिकाणी कंटाळवाणं कस्टमर जीवन आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा या लोकांच्या पासून सावध राहण्यासाठी किंवा त्या लोकांना त्या ड्रग्सपासून परावृत्त करण्यासाठी त्या लेवलला प्रयत्न केले गेले पाहिजे. शासकीय लेवलला सुद्धा जी काही कार्यालय आहेत, जे हाय फुटफॉल रेल्वे स्टेशन आहे किंवा अशा काही झोपडपट्टीचा एरिया आहे किंवा अशा काही अबॅन्डन प्लेसेस आहेत की जिथे लोक बसतात, तर त्या ठिकाणी सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. वैयक्तिक लेवलला काळजी घेतली पाहिजे, सामाजिक लेवलला काळजी घेतली पाहिजे, शासकीय लेवलला काळजी घेतली पाहिजे. आणि सगळ्यांनी मिळून जर काळजी जर घेतली तर निश्चितपणे ड्रग्स पासून लोक लांब राहतात.